मंडळी, भीषण विमान अपघातानंतर सगळा देश सुन्न झालाय। प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे। काल मृत्यूंचा आकडा समोर आला आणि आज त्या प्रत्येक मृत्यू मागची काळीच पिळवून टाकणारी कहाणी समोर आली आहे। खरंच हा मृत्यू किती निष्ठुर असतो ना। विमान अपघातामध्ये ज्या माणसांची ओळख नाही ती सुद्धा चेहऱ्याची ओळख मृत्यूने पुसून टाकली। आपल्या माणसाला शेवटचं डोळे भरून पाहण्याची संधी सुद्धा हिरावून घेतली। या अपघातानंतर ओसरलेल्या या आकोपात माणसाचा कोळसा झाला नाही तर अनेकांच्या स्वप्नांची सुद्धा राख रांगोळी झाली आहे। राजस्थानच्या डॉक्टर प्रतीक जोशी यांना कुटुंबासह लंडनला स्थायिक व्हायचं होतं। पत्नी, 2 जुळव्या मुली आणि लहान मुलगा किती आनंदाने लंडनच्या दिशेने झेपावले होते आणि तोच आनंद सेल्फी मध्ये कैद झालेल्या या आनंदी कुटुंबाचा स्माइली फोटो पाहून सगळ्या देशवासियांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे। वाटलं किती मृत्यू क्रूर असतो। बदलापूरच्या दीपक पाठकनी घरच्यांना सकाळी गुड मॉर्निंग केलं। अपघातानंतर दुपारी कुटुंबियांनी कॉल केला पण फक्त रिंग जात होती, पण फोन कोणीच उचलत नव्हतं। पण फोन वाजतोय या आशेवर आईबाप डोळ्यात प्राण आणून लेखाची वाट पाहत होते। गुजरात मधील पायल खटिंग पहिल्यांदाच विमानात बसली। एका रिक्षा चालक बापाची लेक स्वतःच्या हिमतीवर विमानात पोहोचली। कंपनीने तिला लंडनला पाठवलं तेव्हा बापाला केवढा अभिमान वाटला, पण पोरीचा विमान प्रवास रिक्षाचं ओझं वाहणाऱ्या बापाला स्वप्नव्रत वाटला। तो विमानाचा पहिला प्रवास, पहिली झेप ही शेवटची ठरली। बाबाच्या खांद्यावर रिक्षाच्या ओझ्यापेक्षा कितीतरी मोठं ओझं देऊन तिचा हा प्रवास आज संपला। गुजरातचा तो रुद्र 20 वर्षाचा जवान मुलगा 12वी नंतर पुढच्या शिक्षणासाठी लंडनला निघाला। लहानपणापासून स्वप्न पाहिलं होतं, विजा मिळविण्यासाठी दिवस रात्र एक केलं आणि कितीतरी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांनी तो मिळालाही। मात्र एकदम मृत्यूने गाठलं ना तर कुठलाच विजाही चालत नाही मित्रहो। राजस्थानची खुशबू लग्नानंतर लंडनला निघाली। बापाला किती कौतुक वाटलं। तिचं एअरपोर्टवर पाठवणी करताना बापाने पोरी सोबत फोटो काढला, सोबत आशीर्वाद दिले आणि कौतुकाने तो फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसवर मिळवला। पण मात्र त्यानंतर अंगावर शहारे येतील असं दृश्य समोर आलं। 24 तासाच्या आत स्टेटसवरचा फोटो गायब झाला। अशा कितीतरी कहाण्या सांगू तुम्हाला। 268 जणांच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे आणि या कहाण्या पत्रकार आहे म्हणून तटस्थपणे बातमी सांगावी लागते, पण मनात मात्र असलेली ही संवेदना हादरवून टाकते, मन हलवून सोडते। काश्मीरात 26 हसत्या खेळत्या परिवारांची जात विचारून निष्पाप लोकांचा जीव गेला। बेंगळुरू मध्ये क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या स्टेडियमच्या दारावर त्यांना मृत्यूने गाठलं। मुंबईत पोटासाठी धडपडणाऱ्या रेल्वेच्या पटरीवर कित्येक लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला। आज आपण म्हणतो की सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणजे विमानाचा असतो ना, पण तिथेही जवळपास 250 जणांना मृत्यूने गाठलं। त्यांचा काही दोष नव्हता। त्या शिकाऊ डॉक्टरांना तर भरल्या टाटावरून मृत्यूने ओढलं। या घटना आपल्याला सांगतायत की माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे। खरंच आपल्याला कुणालाच माहित नाही आपला कुठला प्रवास शेवटचा असेल। आणि म्हणून आज ही फक्त कहाणी नव्हती, तर आज ही कित्येक घरातील मन तुटलेली, डोळ्यात अश्रू असणारी आणि कुठल्या घरातील समोरच्या अपेक्षा आता सगळं संपवणारी ही सगळी वास्तविकता होती। आणि म्हणून आज पश्चाताप करू नका, तर जिम्मेदारी घ्या, कारण आता प्रत्येक इंजिनची तपासणी करणं गरजेचं आहे, कारण आणखी एक उडान बाकीच आहे।